हे बघा मासे घेतलेत 1 किलो. यांना मी आणायला सांगितले होते. 2 दिवस आधी फोन केला होता की मला मासे पाहिजेत नदीचे. हाय गाईज, वेलकम टू माय होम किचन. आज मी नदीचे मळ्याचे मासे घेतलेत 1 किलो. 300 रुपये किलो मासे मिळाले. तर हे मासे कसे बनवतात झटपट रेसिपी तुम्हाला मी दाखवते. साधी आणि सरळ सोपी पद्धत. तर हे पहिल्यांदा काय करते मी साफ करून घेते. तर साफ करताना कसे साफ करतात ती पद्धत मी तुम्हाला दाखवते. मासे साफ करायला टोपात मासे घेतलेत. तर त्याच्यामध्ये पाणी घेतले. माशांच्या वरती पाणी आले की ते जरा उमळले की पटापट निघतात. ताजे आहेत मासे अजून. आणि ते खाली पिशवी एक घालून ठेवले की साफ करताना घाण येते लातीवर पडू नये, आपल्या पिशवीतच पडेल. आणि ही विळी घेतली. तर त्या विळीवर मी मासे साफ करते ते दाखवते तुम्हाला. हा बघा, हा एक मासा घेतलाय. तर मासा आहे ना ते अशा पद्धतीने खवले काढायचे माशांचे. काही काही जण काय करतात तर माशांचे खवले काढताना पीठ लावतात तांदळाचं आणि मग पटापट निघतात. तसे पण होतात, पण असे पण निघतात. तर मग आपण असे हे साफ करून झाल्यावर ते पोटाला कट मारायचे. जिथं आपलं डोकं आहे ना माशाचं, त्या माशाच्या डोक्याची इथं कट करायचं आणि यातली घाण काढून टाकायची. घाण काढल्यावर मासा मोठा असेल तर त्याला कट मारून घ्यायचं की जेणेकरून त्याच्यामध्ये मसाला जायला पाहिजे. अशा प्रकारे माळ्याचा मासा साफ करून घ्यायचा. हा बघा मासा साफ करून झाला आहे. आता हा मी दुसऱ्या भांड्यामध्ये ठेवून देते. त्याच्यामध्ये पाणी घालून ठेवते म्हणजे ते धुताना पटकन धुतले जातील, चांगले साफ होतील. चाकूनी पण आपण मासे साफ करू शकतो. हे बघा, असे चाकूनी मासे साफ करायचे. असे पटापट खवले निघतात. चारी बाजून खवले काढायचे असतात ते. हे बघा, अशा प्रकारे खवले काढून घ्या पहिल्यांदा आणि मग पोट चिरून त्यातली घाण काढून घ्यायची. आणि हे जरा मोठे मासे म्हणून चीर पाडून घ्यायची त्यांना आणि मग ते पाण्यामध्ये सोडून द्यायचे. हे असे मासे साफ करून मी पाण्यात ठेवून दिलेत. तर पाण्यात ठेवून दिल्यामुळे काय होतं, खवले पटापट निघून जातात, त्यातले राहत नाहीत. असे ठेवून द्यायचे. हे बघा, मासे साफ करून 7-8 वेळा धुवून काढलेत, चांगले स्वच्छ केले पाण्याने. आता ह्याच्यामध्ये मी 2 मोठे चमचे मीठ टाकते. हे मासे कसे गोड असतात, नदीचे गोड पाण्याचे मासे असल्यामुळे ह्याच्यात थोडंसं मीठ जास्त लागतं. 2 चमचे मीठ टाकलं. आता 1 चमचा गरम मसाला, थोडीशी हळद. ही बघा, थोडीशी हळद आणि 2 मिरच्या उभ्या चिरून टाकते याच्यामध्ये. अशा बेडगी मिरची पावडर 2 मोठे चमचे आणि 1 चमच मोठा 1 चमच गोडा मसाला आणि गरम मसाला, घरगुती मसाला, तिखट मसाला. हे सगळं मिक्स करून घ्यायचं. चांगलं मिक्स केल्यावर याच्यामध्ये 10-12 कोकमं टाकायची. हे बघा, असं चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं. आता मी याच्यामध्ये 10-12 कोकमं टाकते. हे बघा, आता याच्यामध्ये 1 डिश भरून तेल घेतलंय. साधारण 2 मोठी चमची तेल मिक्स करून घेते. हे सगळं चांगल्या प्रकारे माशांना सगळं मीठ, तिखट, तेल चांगल्या प्रकारे लागलं पाहिजे. साधी आणि सोपी पद्धत. मळ्याची मासे नदीची, कोकणात हे मासे खूप फेमस आहेत. मळ्याची मासे असले आणि भाकरी, ज्वारीची भाकरी, तांदळाची भाकरी, नाचणीची भाकरी मस्त. आता हे मिक्स करून झाले. थोडंसं पाणी घालते
या माशांना जास्त पाणी घालून चालत नाही. पाणी घालते आता पाणी घातले पुन्हा जरा हलवून घेते एकदा. हे गोड्या पाणीचे मासे असतात त्यामुळे ना मीठ जास्त लागतं, परत तिखट पण जास्त लागतो, कोकम पण जास्त लागतं. मग टेस्ट चांगली येते, त्याला चव चांगली लागते. गरमागरम भाकरी आणि मासे खायचे. मुंबईकर आले की त्यांना पहिले नमळायचे मासे पाहिजे असतात. तर माझ्या सासऱ्यांना पण नदीचे मासे खूप आवडतात. ते आले की बनवायला सांगतात. मुंबईला जर गेली तर घेऊन ये सांगतात. तर हे एवढंच पाणी, आता याच्यापेक्षा जास्त पाणी घालायचं नाही. एकदा हलवते, मिक्स करून गॅसवर ठेवून देते. हे बघा झाले मिक्स. बघा चांगल्या प्रकारे मिक्स झालेले आहेत मासे. आता तर याच्यावर मी झाकण ठेवून गॅसवर ठेवून देते. आता बारीक गॅस पेटवून मासे ठेवून देते. बारीक गॅसवरती मासे ठेवून द्यायचे आणि वरती झाकण ठेवून द्यायचं. फक्त एवढीच काळजी घ्यायची की ते 5-5 मिनिटांनी मासे चेक करायचे. पाणी सुटतं थोडं थोडं तर चेक करायचे कसे आहेत, कारण का करपतात. कारण ह्याचे जास्त पाणी घातलेलं नसतं ना, त्यामुळे ते करपू शकतात. म्हणून चेक करायचे आणि हलवायचे. 5 मिनिट झालेले आहेत. बघते आता मासे. बघा चांगले तर त्यांना उकळी येते. थोडीशी असे हलवून घ्यायची, अशी खाली लागू नये म्हणून याच्यासाठी हलवायचं असतं. तर पुन्हा झाकण ठेवून देते एक 10 मिनिटासाठी. 10 मिनिटं झालेली आहेत. पाणी सुटले त्याला माशांना. मासे थोडेसे हलवते. हे बघा असे हलवून घ्यायचे. चांगल्या प्रकारे असे हलवून घ्यायचे. मसाला चांगला शिजायला पाहिजे. चारी बाजूला माशांना मसाला लागायला पाहिजे म्हणून हलवायचे असतात. हे बघा वर खाली करायला लागतात मासे. झालेत आता चांगल्या प्रकारे हलवून. गॅसवर ठेवून देते. झाकण ठेवून देते एक 5 मिनिटासाठी. एक 5 मिनिटांनी मासे झालेले असतील. 5 मिनिटं झालेली आहेत. मासे आता चेक करते. हे बघा मासे चांगल्या प्रकारे शिजलेले आहेत. हे बघा यांना पाणी पण सुटले माशांना. चांगले जरा हलवते. 2 मिनिटं गॅसवर ठेवूनच देते आणि गॅस बंद करायचा. बघा साधे सोपे आणि सरळ मळ्याचे मासे बनवण्याची पद्धत खूप सोपी आहे, झटपटीत. मासे तयार झालेले आहेत. बघा चांगल्या प्रकारे शिजलेत पण आणि एकदम मस्तपैकी चटकदार मासे तयार झालेले आहेत. मासे आता तयार झालेले आहेत. गॅस बंद करून ठेवते. आता बंद करते. आता ह्याच्यावर झाकण लगेच ठेवायचं नाही, कारण का झाकण जर ठेवलं तर पाणी सुटेल आणि पाणी सुटले तर चव चांगली लागत नाही. जास्त पाणी ठेवायचं नसतं त्या माशांमध्ये. हे आहे तसंच एवढंच अशीच ठेवायचे. थंड थोडीशी झाल्यावर मग झाकण ठेवायचं त्याच्यावर. तोपर्यंत झाकण ठेवायचं नाही. जवळपास अर्धा तास तरी असेच ठेवावे लागतील. नंतर मग त्याच्यावर झाकण ठेवायचं.